तर पावसासंदर्भातले अपडेट्स आपण सातत्याने जाणून घेणारच आहोत। आता पाहूयात 36 जिल्हे 50 बातम्या। पहिल्या फेरीतच आमचे सर्व उमेदवार जिंकणार, विधान परिषदेमध्ये आमचा 100% विजय होणार, अजित पवार गटाचा दावा। भुजबळ काल कॅबिनेट बैठकीमध्ये उपस्थित होते। कॅबिनेट बैठकीमुळे कालच्या पक्षाच्या बैठकीमध्ये भुजबळ उपस्थित नव्हते, अजित पवारांचं स्पष्टीकरण। आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वजण प्रयत्न करतात, मला माझ्या आमदारांवर पूर्ण विश्वास, विधान परिषदेवर अजितदादांकडून आमदारांवर विश्वास व्यक्त। अजित पवार गट पहिल्याच पसंतीच्या कोट्यातच दोन्ही उमेदवार निवडून आणणार, 40 आमदारांसोबत 2 अपक्ष आणि अधिकची 6 मतं, विश्वसनीय सूत्रांची माहिती। पावसामुळे मतदानाचा वेळ 1 तासाने वाढवावा, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 दरम्यान मतदानाची वेळ करा, ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांची मागणी। मुख्यमंत्री शिंदेंची रात्री उशिरा आपल्या आमदारांसोबत बैठक, विधान परिषद निवडणुकीसाठी शिंदेंचं आमदारांना मार्गदर्शन। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान, विधान भवनामध्ये मतदानासाठी उपस्थित रहा, सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना बजावला व्हीप। मुंबईच्या हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये उद्धव ठाकरेंची आमदारांसोबत बैठक, विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या आमदारांसोबत चर्चा, मिलिंद नार्वेकरांच्या विजयासाठी ठाकरे गटाची फिल्डिंग। महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून यायला हवेत, विधानसभेची निवडणूक आपल्याला मविया म्हणून एकत्र लढायची आहे, उद्धव ठाकरेंच्या आमदारांना सूचना। कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीला 33 आमदार उपस्थित, तर 4 आमदार गैरहजर, जिशान सिद्दीकी, जितेश अंतापूरकर बैठकीला गैरहजर, यशोमती ठाकूर, संजय जगतापांनी बैठकीला हजर राहणार नसल्याचं कळवलं। कुलाब्यामधल्या हॉटेल ताज लँड्समध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदारांची बैठक, देवेंद्र फडणवीसांकडून सर्व भाजप आमदारांना मार्गदर्शन। महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येणार, काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटामध्ये फूट पडेल, संजय शिरसाटांचा दावा। आमचे उमेदवार 100% विजयी होतील, मतांचा आमचा कोटा पूर्ण, इतर आमदारही आमच्या संपर्कात, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। आमचे दोन्ही उमेदवार निवडून येतील, महायुतीचे सर्व 9 उमेदवार निवडून येतील, मवियातील तिघांपैकी 1 उमेदवार पडणार, विधान परिषदेच्या निवडणुकीबाबतीत भरत गोगावलेंचा दावा। अजित पवार काँग्रेसची किमान 3 मतं फोडणार, सूत्रांची माहिती, अजितदादांना दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 मतांची गरज, अजितदादांना 2 अपक्षांचा आधीच पाठिंबा। आमचे 3-4 लोक फुटणार हे आम्हाला माहिती आहे, कैलास गोरंट्याल यांची प्रतिक्रिया, मात्र आमच्या उमेदवाराला दगाफटका बसू नये याची काळजी घेणार असल्याचंही वक्तव्य, जे फुटणार त्यांचे कान टोचणार, गोरंट्याल यांचा इशारा। महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून पुणे काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त, अंतर्गत मतभेद न ठेवता काम करा, विधानसभेच्या तयारीला लागा, चेन्नीथलांच्या कार्यकर्त्यांना सूचना। विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप अधिक जागा लढणार हे नक्की, निवडणूक प्रभारींचे तसे आदेश, प्रवीण दरेकरांची माहिती, सभापती निवडणुकीबाबत कोणाचा काय दावा माहिती नसल्याचं वक्तव्य। भाजपला 120-130 जागांवर समाधान मानावं लागेल, उरलेल्या जागा शिंदे आणि अजितदादा गटाला द्याव्या लागतील, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। मनोज जरांगींची आज जालन्यामध्ये मराठा आरक्षण जनजागृती रॅली आणि सभेमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांच्या आयोजकांना नोटीस। आरक्षण मिळालं नाही तर विधानसभेला सगळ्यांना पाडा, बीडमधला अन्याय करणारा एकही येऊ द्यायचा नाही, बीडमध्ये जरांगे पाटलांचं आवाहन। मुंबईला शुक्रवार, रविवार आणि सोमवारसाठी पावसाचा येलो अलर्ट, पुढील 3-4 दिवस मुंबईमध्ये पावसाचा जोर कायम राहणार। मुसळधार पावसामुळे मुंबईतील सायन ब्रिजवर पाणी साचलं, गांधी मार्केट परिसरातही पाणी साचायला सुरुवात। मुसळधार पावसामुळे दादर टीटी परिसर जलमय, मध्य मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पावसाची हजेरी। मुंबईचा अंधेरी सबवे वाहतुकीसाठी तात्पुरता बंद, मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यानं सबवे तात्पुरता बंद। मुंबई उपनगरातील कांदिवली, मालाड, बोरिवली, गोरेगावमध्ये अधूनमधून रिमझिम पाऊस, सध्या कुठेही पाणी साचलं नसल्याची माहिती नाही। मुंबईच्या पूर्व उपनगरामध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, पवई, विक्रोळी, घाटकोपर, भांडूपमध्ये मुसळधार पाऊस। मध्य मुंबईमध्ये पहाटेपासून मुसळधार पाऊस, परळ, लालबाग, लोअर परळमधील पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। कल्याण डोंबिवलीमध्ये पहाटे 5 वाजल्यापासून मुसळधार पाऊस, सखल भागामध्ये पाणी साचण्याची शक्यता। मुसळधार पावसामुळे हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं, तर पश्चिम रेल्वे 5 ते 10 मिनिटं उशिरानं कामावर जाणाऱ्या नागरिकांची तारांबळ। मध्य रेल्वेवरील लोकल वाहतूक पुन्हा विस्कळीत, तर लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिग्नल मिळत नसल्यामुळे मध्य रेल्वे विस्कळीत, लोकल 10 ते 15 मिनिटं उशिरानं।
नाशिकच्या इगतपुरीमध्ये पुराच्या पाण्यामध्ये जात वीज पुरवठा सुरळीत केल्याचा व्हिडिओ. सिद्धू आंधळे या वीज कर्मचाऱ्याचा थरारक व्हिडिओ. कोकणामध्ये आजपासून 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा. हवामान खात्याचा अंदाज. गोंदियामध्ये दीड महिना लोटूनही फक्त 18.9% पाऊस. सरासरी 230.6 मिलीमीटर पावसाची नोंद.